नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज मला बऱ्याच मुलांचे या ठिकाणी कॉल मेसेजेस येत आहेत, की सर आम्ही फॉर्म भरलेला आहे, परंतु या ठिकाणी जे तुम्हाला नॉट व्हेरिफाईड दिसत आहे. हे नॉट व्हेरिफाईड या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांना आलेलं आहे आणि हे का आलेलं आहे आणि याच्यावरती काय उपाय आहे, या संदर्भामध्ये आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहे. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर आमचं चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत ते शेअर करा. तर मित्रांनो बघा, हे नॉट व्हेरिफाईड आल्यानंतर विद्यार्थ्यांनी मला कॉल मेसेजेस केले आणि कॉल मेसेजेस केल्यानंतर जो फॉर्म भरताना तुम्हाला टेक्निकल नंबर दिलेला आहे, तर त्या टेक्निकल नंबरवरती मी संपर्क केला आणि त्यांच्याशी मी या संदर्भामध्ये चर्चा केली. त्यावेळेला त्यांनी मला काही गोष्टी सांगितल्या आणि गोष्टी सांगितल्यानंतर त्यांनी ते आपल्याला काय सांगितलेलं आहे, ते पहिल्यांदा आपण बघूया आणि मग आपण ह्या संदर्भामध्ये या ठिकाणी चर्चा करूया. तर बघा, त्यांनी आपल्याला काय सांगितलंय, की प्रिंट काढायच्या अगोदर जर तुमचा प्रॉब्लेम येत असेल अशा पद्धतीने, तर ज्यावेळेस तुम्ही पेमेंट करताय, तुम्हाला ज्यावेळेस पेमेंटचा ऑप्शन येतो, तर हा पेमेंटचा ऑप्शन आल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा यू-टी-आर नंबर मागत असते आणि यू-टी-आर नंबर त्याचसोबत ट्रान्झॅक्शन आयडी तुम्हाला मिळतो आणि मग तिथे तुम्ही काय करायचं आहे, तुमचा जो काही फोन-पेचा नंबर आहे किंवा Google पे काही असेल, ज्याच्यावरून तुम्ही ते पैसे सेंड केलेले आहेत, त्याचा स्क्रीनशॉट या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा असतो. जर हा स्क्रीनशॉट योग्य असेल, तर तुमचा या ठिकाणी फॉर्म स्वीकारला जातो आणि मग तुम्हाला अशा पद्धतीने प्रिंट येते. परंतु जर अशा पद्धतीचा जर का फॉर्म स्वीकारला गेला नाही, म्हणजे फोनपेच्या किंवा ज्याच्यावरून तुम्ही ट्रान्झॅक्शन करणार आहे, त्याच्या स्क्रीनशॉटवरती जर का काही मिस्टेक असेल, एखादा शब्द वगैरे चुकला असेल किंवा चुकला म्हणण्यापेक्षा ते जर ब्लर झालं असेल, व्यवस्थित जर उठलं नसेल किंवा उठलं नसेल व्यवस्थित आणि ते अपलोड केलं, तर तुम्हाला या ठिकाणी प्रॉब्लेम येऊ शकतो. मग त्या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आपल्याला, की जर तुमचा पेमेंटचा स्क्रीनशॉट ब्लर झालेला असेल, जर क्लिअर दिसत नसेल, तर मग काय होतं, रिजेक्ट होतो फॉर्म आणि रिजेक्ट झाल्यानंतर तिथं तुम्हाला येलो म्हणजे पिवळ्या रंगाचा किंवा निळ्या रंगाचा ऑप्शन येतो. मग पुन्हा तुम्ही काय करायचं आहे, तिथे क्लिक करायचं आहे आणि हा जो ट्रान्झॅक्शन आयडी म्हणजे तुम्ही ज्याच्यावरून ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, तर तो स्क्रीनशॉट या ठिकाणी त्याची साईज काहीतरी 100 केबीच्या आसपास दिलेली आहे. ते एकदा बघून घ्या सूचनेमध्ये कशा पद्धतीने दिलेली आहे आणि त्यानंतर तो स्क्रीनशॉट अपलोड करायचा आहे आणि मग तुमचं पेमेंट होऊन तुम्हाला अशा पद्धतीने प्रिंट येते किंवा जर पेमेंटचा काही इश्यू असेल, सर्व्हर डाऊन वगैरे, तरी सुद्धा तुम्हाला हा प्रॉब्लेम येतो. मग तुम्हाला 24 तास या ठिकाणी वेट करायचा आहे आणि 24 तास वेट केल्यानंतर जर तुमचा फॉर्म एक्सेप्ट झाला, तर 24 तासाच्या आतमध्ये या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीनं प्रिंट येऊन जाते. परंतु जर असं नाही झालं, तर 24 तासापर्यंत तुम्हाला या ठिकाणी वेट करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीनं एक प्रिंट येऊ शकते. तर मित्रांनो, हे झालं पेमेंटच्या संदर्भामधलं. जर का काही इश्यू असेल तरची गोष्ट झाली. परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना मी ज्यावेळेस हेल्पलाईनला कॉल करून पुन्हा विद्यार्थ्यांच्या सोबत कॉन्टॅक्ट केला, तर विद्यार्थ्यांनी मला असं सांगितलेलं आहे, की अ, "सर आमचं पेमेंट झालेलं आहे आणि आम्हाला त्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम नाही आणि आम्हाला अशा पद्धतीची प्रिंट आलेली आहे." मग पुन्हा मी त्या हेल्पलाईनला कॉल केला आणि त्यांना सांगितलं, की "सर अशा पद्धतीनं आम्हाला या ठिकाणी आम्ही पेमेंट केलेलं आहे. सगळ्या गोष्टी आमच्या व्यवस्थित झालेल्या आहेत आणि त्यानंतर सुद्धा आम्हाला असं नॉट व्हेरिफाईड ऑप्शन आलेला आहे." तर त्यांनी मित्रांनो आपल्याला असं सांगितलेलं आहे, की हा जो टेक्निकल नंबर आहे यावरती आम्ही पेमेंट वगैरे इश्यू असतील किंवा फॉर्मच्या संदर्भामध्ये काही अडचणी असतील, तर त्या आम्ही सांगू शकतो. परंतु या ठिकाणी जे हे नॉट व्हेरिफाईड आलेलं आहे, हे नॉट व्हेरिफाईड मित्रांनो प्रत्येक विद्यार्थ्याला आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे, त्या प्रत्येक विद्यार्थ्यांना या ठिकाणी नॉट व्हेरिफाईड असा आलेला आहे आणि त्यांचं असं मत आहे, की हे फॉर्मवरती या ठिकाणी म्हणजे तुम्हाला जी फॉर्म प्रिंट मिळालेली आहे, त्याच्यावरती नॉट व्हेरिफाईड आलेलं आहे. हे याचं जे कारण आहे, याचं कारण आम्ही सांगू शकत नाही. तर हे तुम्हाला तुमचं जे काही कार्यालय असेल, जिथं तुम्ही म्हणजे चौकशीला जाऊन त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करायची आहे, की हे नॉट व्हेरिफाईड का आलेलं आहे. आता मित्रांनो, हे जवळ-जवळ सर्व विद्यार्थ्यांना नॉट व्हेरिफाईड आलेले आहे. परंतु तरीसुद्धा तुमची जबाबदारी आहे, की तुम्ही या ठिकाणी एस-डी-एम ऑफिसला जाऊन त्या ठिकाणी जे कोणी ऑथॉरिटी या संदर्भामध्ये असतील, त्यांच्यासोबत चौकशी करून त्यांना विचारून एकदा घ्या, की हे नेमकं कशासाठी आलेलं आहे.
आता मी या ठिकाणी तुम्हाला मित्रांनो का सांगू शकत नाही, कारण की मी कोल्हापूरमधून आहे. ही भरती आहे जालन्याची आणि ज्यावेळेस आपण फोनवरून त्यांना कॉन्टॅक्ट करतो, त्यावेळी त्यांच्याकडे एवढा वेळ नसतो आणि कदाचित ते सांगण्याची शक्यता फार कमी असते. त्यामुळे तुम्ही जर का त्या कार्यालयाच्या म्हणजे तालुक्यामध्ये जर का कार्यालयाच्या आसपास कुणी राहत असाल, तर त्या ठिकाणी तुम्ही जा. चांगल्या पद्धतीने चौकशी करा आणि अ, मला तर वाटतं की याचा काही प्रॉब्लेम येणार नाही. परंतु आपली जबाबदारी आहे की अजून आपल्याकडे 4-5 दिवस शिल्लक आहेत फॉर्म भरण्यासाठी. त्याच्या अगोदर जर हा डाऊट आपला क्लिअर झाला, तर आपल्याला काहीतरी या ठिकाणी करता येईल. त्यामुळे तुम्ही जाऊन आपल्या तालुक्याच्या जवळपास जे विद्यार्थी आहेत, त्यांनी या ठिकाणी जा आणि हे नॉट व्हेरिफाईड का आलेलं आहे, कशासाठी आलेलं आहे, हे एकदा चौकशी करा. आणि मग मला या ठिकाणी तुम्ही कॉल मेसेज करा. कारण मित्रांनो हेल्पलाईनला आपण कॉल केल्यानंतर त्याने आपल्याला सरळ सांगितलेलं आहे, की ही जी जबाबदारी आहे, ही जबाबदारी आमची नाही. तर हे तुम्ही कार्यालयाला जाऊन त्या ठिकाणी जे कोणी तुमचे ऑथॉरिटी आहेत, त्यांच्यासोबत या विषयी तुम्ही चर्चा करा आणि त्यांना विचारा, की हे नॉट व्हेरिफाईड का आलेलं आहे. परंतु त्याने आपल्याला एक गोष्ट मात्र क्लिअरली सांगितलेली आहे, की हे नॉट व्हेरिफाईड सर्व विद्यार्थ्यांना आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले त्या सर्वांना हे नॉट व्हेरिफाईड आलेलं आहे. परंतु हे नॉट व्हेरिफाईड आले म्हणजे याचा नेमका काय अर्थ आहे, हे आपण आता या ठिकाणी सांगू शकत नाही. त्यामुळं जे लांबचे विद्यार्थी असतील त्यांनी ठीक आहे, परंतु जे जवळचे विद्यार्थी असतील, तर त्यांच्याकडे अजूनही वेळ आहे. तिथं जा आणि त्यांना सांगा, या ठिकाणी ही प्रिंट सोबत न्या. तुमचा ट्रान्झॅक्शन आयडी वगैरे आणि सगळी माहिती या तुमच्या प्रिंटवरती आहे. तुम्ही पेमेंट कधी केलेलं आहे, तुमचा आयडी काय आहे, तुमचा फोन नंबर काय आहे, हे सगळं या ठिकाणी तुम्ही तिथे जाऊन सांगा किंवा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला ते नेमकं सांगतील, की नॉट व्हेरिफाईड या ठिकाणी का आलेलं आहे. आता याचा फारसा काही प्रॉब्लेम येईल असं मला का वाटत नाही. कारण हे जवळ-जवळ सर्व विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांनी आपल्याला सांगितलंय, की सर्वच विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये हे घडलेलं आहे. मी आत्तापर्यंत चौकशी केली तर आत्तापर्यंत सगळ्या विद्यार्थ्यांचे मला रिप्लाय सुद्धा आलेले आहेत, की आम्हाला नॉट व्हेरिफाईड आलेलं आहे. अजून व्हेरिफाईड आलेला असं एकही विद्यार्थी मला भेटलेला नाही आणि हेल्पलाईनवरून ज्यावेळेस कॉल केला, त्यावेळेला त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, की हा प्रॉब्लेम सर्वांना आलेला आहे, परंतु आमच्याकडे या संदर्भातली माहिती नाही. तुम्ही कार्यालयाशी संपर्क करा आणि त्या ठिकाणी तुम्ही चौकशी करा आणि म्हणून आपली जबाबदारी आहे, की अजून 5 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. याच्यामध्ये जर का समजा यात काही त्रुटी असेल, तर आपल्याला काहीतरी या 4-5 दिवसामध्ये करता येईल. म्हणून माझी विनंती आहे, की कुणीही गाफील राहू नका. तुमची स्वतःची जबाबदारी आहे, की तुम्ही या संदर्भामध्ये चौकशी करणं. तुम्ही जवळपास असाल तर चौकशी करा आणि मला या ठिकाणी कॉन्टॅक्ट करा. मी त्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सांगू शकतो, की हे नेमकं काय आहे. त्यामुळं तालुक्याच्या आसपास ज्या विद्यार्थ्यांची घरं आहेत, जे राहतात ते विद्यार्थी, ते जाऊ शकतात आणि ते या ठिकाणी चौकशी करू शकतात. तर घाबरण्याचं कारण कारण या ठिकाणी मुळीच नाही मित्रांनो, परंतु चौकशी करणं आपली जबाबदारी आहे. त्यामुळं तुम्ही निश्चित राहा आणि जे विद्यार्थी जवळ आहेत त्यांना मी पुन्हा एकदा सांगतो, की चांगल्या पद्धतीने चौकशी करा. 5 दिवस आपल्याकडे शिल्लक आहेत. जर याच्यामध्ये काही चूक असेल, तर ती चूक आपल्याला लवकरात लवकर दुरुस्त करता येईल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेल लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.